सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर निवेदन दिले असून या निवेदनात नाझिया खान या महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनानुसार नाझिया खान यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। अशा प्रकारच्या कथित प्रक्षोभक विधानांमुळे दोन समाजात वैमनस्य आणि तेढ निर्माण होऊन शहराची सार्वजनिक शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची आणि संबंधित व्हिडिओची निपक्ष पोलीस चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच या चौकशीत तथ्य आढळल्यास नाझिया खान यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी भूमिका माजी आमदार फारुख शहा यांनी मांडली आहे। हे निवेदन देताना त्यांच्यासोबत मतीन पठाण, सादिक शेख, तौफिक खाटीक, रफिक हाजी यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही आमचे सर्व नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे की एक दिल्लीतील रहिवासी एका डुकरीनीने आमचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे आणि ती नेहमी आमच्या इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असते। तर आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आहे की तिच्यावर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।